नमस्कार. कालच काळोशी येथे अनैसर्गिक संबंधातून खून अशी एक बातमी वाचनात आली आणि कणकवली तालुक्यातील हा विषय जरी असला तरी सावंतवाडीतून एका वृत्तपत्रामध्ये काम करणारा एक कर्मचारी त्याने आज स्वतः चालन घातलंय. त्याच्याकडून ही सुरुवात आहे आणि चिरफाडमधून त्याच्यावर मी प्रकाशझोत टाकलेला होता. आणि अशाच जर अशा नैसर्गिक कृत्यामधून मर्डर होत असतील, खून होत असतील, तर पोलिसांनी अशा लोकांची गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे. ही सावंतवाडीत एक पत्रकार म्हणून जो स्वयंघोषित पत्रकार फिरतोय, त्याचे सुद्धा असेच अनैसर्गिक प्रकार आज ऐकायला मिळत आहेत. काळोशीमध्ये झालेला अनैसर्गिक खून, अनैसर्गिक संबंधातून खून या बातमीनंतर समाज यंत्रणा खडबडून जागी झाली. एका पोलीस कर्मचाऱ्याबरोबर झालेली अनैसर्गिक संबंधातून, विकृतीतून जबरदस्ती आणि त्याच्या मागे असलेला घटनाक्रम याचा विचार करता असे प्रकार समाजात वाढीस लागले आहेत. मग आपली तरुण पिढी अशाच घटनाच्या मागे लागून कुणी तर बनणार नाही ना, असे अनेक प्रश्न या निमित्ताने आपल्या समोर आलेले आहेत. मी गेल्या 4 वर्षापूर्वी एका वृत्तपत्राच्या पत्रकाराची चिरफाड केली होती की आपल्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांबरोबर अनैसर्गिक संबंध ठेवून हा उदरमाताने प्रतिष्ठित पत्रकार म्हणून फिरतोय. आज काळोशीतला प्रकार वाचल्यानंतर असे अनैसर्गिक प्रकार करताना जर त्याच्या हातून खून होत असतील तर अशा लोकांची यादी, अशा लोकांच्या संदर्भात पोलिसांनी माहिती घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही एक विकृती म्हणावी लागेल. आणि जर पोलीस कर्मचारी असलेल्या, पोलिसांमध्ये असलेल्याच जर एखाद्या व्यक्तीवर असा खुनी हल्ला होतोय आणि मर्डर होतोय, तर मग सर्वसामान्य जनतेचं काय, सर्वसामान्य युवकांचं काय? त्याच्यामुळे अनैसर्गिक संबंध ठेवणारे जे कोण आपल्याकडे पत्रकार असतील, अन्य कोणी व्यक्ती असतील, तर त्याचा शोध घेण्याची जबाबदारी ही जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांची आहे. मी यापुढे असंही म्हणेन की ह्या खुनानंतर यंत्रणा चक्रावून गेली आहे. मोबाईलचं फुटेज बघितल्यानंतर, मेसेज बघितल्यानंतर पोलिसांसमोर प्रश्न उभा राहिला आहे. मग असे मोबाईल संशयित जे कोण आपले पत्रकार सावंतवाडीत आहेत त्यांचे मोबाईल सुद्धा तुम्ही चेक करा. त्यांचे फुटेज आत्ताच घ्या. उद्या एखाद्याची हत्या होण्याआधी अशा अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. झालेलं कृत्य हे निषेधार्थ आहे. एखादा व्यक्ती अशा कृत्यातून आज मृत्युमुखी पडलाय. त्यामुळे पुन्हा अशी घटना सावंतवाडी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडू नये यासाठी अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्या या पत्रकाराचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस यंत्रणेने सतर्क राहण्याची गरज आहे. आणि यासाठीच या ठिकाणी या काळोशी प्रकरणातून प्रतिक्रिया देतोय. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे प्रकार कुठे आणि कोणामार्फत घडत आहेत. सावंतवाडीतील पत्रकार क्षेत्राला तर माहिती आहे की हा पत्रकार कोण आहे. मी चिरफाडवर माहिती प्रसिद्ध केल्यानंतर माझ्या पायावर घडाभडा लोळणारा हा पत्रकार आज माझ्या मागून माझी कुचेष्टा करतोय. यामुळे या पत्रकाराची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनने घेऊन याच्या मोबाईलवर असलेले फुटेज, त्याच्या मोबाईलवरून होणारे मेसेज हे तात्काळ पाहणी करून आत्ताच या अशा अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्या युवकांवर कारवाई करावी अशी माझी या निमित्ताने मागणी.